वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. म्हणण्याकरिता देवाचे वचन यशया याचा 49 अध्याय 13 ते 16 वचन. यशया याचा 49 अध्याय 13 ते 16 वचन. हे स्वर्ग आणि हे पृथ्वी आनंदित व्हा, डोंगरांनो आनंदाचा कल्लोळ करा. का? कारण परमेश्वर लोकांचे दुःख हलके करतो, गरिबांवर तो दया करतो. पण आता सियोन म्हणते, परमेश्वराने मला सोडून दिले, माझा प्रभू मला विसरला. पण मी म्हणतो, आई आपल्या बाळाला विसरू शकते का? नाही. आपल्या गर्भातून जन्मलेल्या मुलाला विसरू शकते का? नाही. आई आपल्या मुलाला विसरू शकत नाही आणि मी परमेश्वर तुला विसरू शकत नाही. पहा, मी तुझे नाव माझ्या हातावर लिहिले आहे, मी नेहमी तुझाच विचार करतो. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करू. येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व सलाम. आजच्या म्हणण्याकरता निवडलेला शास्त्रभाग यशयाचं पुस्तक, त्याचा 49 अध्याय आणि 13 ते 15 ही वचने आपण वाचलेली आहोत. या ठिकाणी देवाचं वचन सांगते की आकाशाला जय जयकार करण्यासाठी, पृथ्वीला आनंद करण्यासाठी आणि पर्वतांना जयघोष करण्यासाठी, कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केलेले आहे. आपल्या पीडलेल्या लोकांवर परमेश्वराने मोठी दया केलेली आहे. आणि म्हणून यावरून सियोन म्हणतो, परमेश्वराने माझा त्याग केलाय काय? प्रभू मला विसरलाय काय? परंतु देवाचं वचन सांगतं, स्त्री आपल्या पोटच्या मुलाची तिला करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तान्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. पहा, मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेवले आहे, तुझे कोठ नित्य माझ्या दृष्टीसमोर आहेत. आणि देवबाप म्हणतो की मी तुला कधी सोडणार नाही, टाकणार नाही, विसरणार नाही. मी माझ्या तळहातावर तुला कोरून ठेवले आहे. आमचं चित्र त्याने आपल्या हातावर काढून ठेवलेलं आहे आणि तो आमची काळजी घेतो. एक उदाहरण या ठिकाणी की स्त्री आपल्या पोटच्या मुलाला विसरून जाईल,
कदाचित असं होऊ शकते, पण देवबाप म्हणतो की मी तुला विसरणार नाही. देवबाप आपल्या लोकावर त्याने दया केलेली आहे. तो आम्हाला कधीच विसरत नाही. तो सोडणार नाही, टाकणार नाही. जशी कोंबडी आपल्या पिल्लांचं संरक्षण करते, त्याप्रमाणे देवबाप आपल्या लोकावर दया करतो, आमची काळजी घेतो, आम्हाला सुरक्षा देतो, आम्हाला सांभाळतो. माझ्या प्रियानो, म्हणून देवाचं वचन सांगतं की परमेश्वर आपल्या लोकावर त्याने दया केलेली आहे. आनंद करण्यासाठी, जयघोष करण्यासाठी, उत्सव करण्यासाठी देवाचं वचन सांगतं. कारण देवाने आमच्यावर मोठी दया केली. आम्हाला त्याने सोडलं नाही, टाकलं नाही. तो कधी आम्हाला सोडतही नाही, टाकत नाही. तो म्हणतो की तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहेत आणि आमचा चेहरा त्याने आपल्या तळहातावर कोरून ठेवलेला आहे. तो आमची काळजी घेतो, आम्हाला विसरत नाही. आणि म्हणून माझ्या प्रियानो, त्या देवाकडे येऊ, त्याच्या सुरक्षितेत त्याच्या शरणाजवळ येऊ. कारण त्याची दया अपार आहे, त्याची सुरक्षा मोठी आहे माझ्या प्रियानो. आणि म्हणून त्या देवाच्या शरणाजवळ येऊ, त्याच्या सुरक्षितेत येऊ, तर देवबाप आमची काळजी घेऊ. देवबाप या वचनाने आम्हाला आशीर्वादित करूया. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येतोय, तुला धन्यवाद देतोय. अनेक लोक आपल्या दुःखात, त्रासात तुला म्हणतात की देवाने आम्हाला सोडलाय काय. प्रभू, पण तू म्हणतोस एक स्त्री आपल्या जन्म दिलेल्या बाळाला तिला विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. प्रभू, तू प्रत्येकाची काळजी घेतो, सुखात, दुःखात, आनंदात, खुशीत. प्रभू, तू तुझ्या प्रत्येक लेकरावर आपली विपुल दया केलेली आहेस. प्रभू, तू आम्हाला कधी सोडत नाहीस, टाकत नाहीस, अंतर देत नाहीस प्रभू. आणि म्हणून आम्ही प्रार्थना करतो, तुझ्या सुरक्षितेत आम्ही नेहमी राहावं, तुझ्या दयेमध्ये आम्ही नेहमी राहावं. प्रभूची अशी कृपा तू कर. परमेश्वरा, प्रार्थना कर, तुझे लोक तुझ्या शरणाजवळ आलेले आहेत. परमेश्वर, त्या प्रत्येकावर तू आपली विपुल दया कर. कारण तू प्रत्येकास, परमेश्वर, प्रत्येकाचं चित्र आपल्या तळहातावर कोरून ठेवलेलं आहेस. आणि प्रभू, तुझी सुरक्षा तू आम्हाला दिलेली आहेस. येशू, दया कर आणि प्रत्येकाच्या जीवनाने तुला गौरव मिळू दे. जे लोक परमेश्वर असं म्हणतायत, त्यांच्या जीवनाचं परिवर्तन कर दे बाप्पा, आणि त्यांच्यावर देखील तू आपली दया कर. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना केली म्हणून तर ऐक. येशूची प्रीती गावी, महिमा तुझी वर्णावी, महिमा तुझी वर्णावी. मजवारी प्रीती करी, पुन्हा पुन्हा वदावी, पुन्हा पुन्हा वदावी. मी गोड गीत गावे, देवा तुझ्या प्रीतीचे, तुझेच गुण गावे. हे ध्येय जीवनाचे, हे ध्येय जीवनाचे. मी गोड गीत गावे, देवा तुझ्या. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.